जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. जे चॅनलचं नाव आहे SY क्रिएशन. तर आजचा आपला व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर आज आपण जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलेलं आहे, तसं जे काही आपण बीट मार्क आणि शेक इफेक्ट यूज केलेला आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला मिळून जाईल. तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता. तर चॅनलवर नवीन पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. तर जरा ही नवीन घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया. जय शिवराय मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच, तर हा व्हिडिओ कसा क्रिएट करायचा हे आपण एकदम इझीमध्ये शिकणार आहे. त्यामुळे जराही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर मी तुम्हाला सर्व मटेरियल आणि इफेक्ट्स प्रोव्हाइड केलेलं आहे. तुम्हाला फक्त तुमचे इमेजेस ॲड करून त्याला इफेक्ट द्यायचे आणि आजचा आपला व्हिडिओ क्रिएट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तुमच्याकडे जर हा ॲप नसेल तर लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तेथे अलाइट मोशन ॲप पिन केलेला मिळून जाईल. सिम्पली आपल्याला अलाइट मोशन ॲप इन्स्टॉल करून ओपन करून घ्यायचं आहे आणि आपलं नेट बंद करून घ्यायचं आहे. आता आपण सिम्पली प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे. तर तुम्ही जे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट मटेरियलच्या फाईलमधून इम्पोर्ट केले असतील तुम्हाला अशा प्रकारे ते बघायला मिळणार आहेत. इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला अशा प्रकारे बीट्स आणि ग्रुप आणि आपल्याला सॉन्ग बघायला मिळेल. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, सुरुवातीला येऊन प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथं आपल्याला अशी मटेरियलची फाईल आपली बघायला मिळेल. तर सिम्पली आपल्याला मटेरियलच्या फाईलमध्ये एक डेमो इमेज आपण दिलेला आहे. तर त्या जागी तुम्ही तुमचा इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता. तर सिम्पली आपण जे काही आपलं डेमो इमेज असेल तर सिम्पली आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ते आपल्याला इथे फुल स्क्रीन करू. इथं आपण सिम्पली इमेज ॲड करून घेतलेला आहे. आता आपल्याला 3 डॉटला क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे इथे हे इमेज फुल स्क्रीन थोडंसं आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला सिम्पली शेवटपर्यंत जायचं आणि सिम्पली आपल्याला या ऑप्शनला क्लिक करायचं, म्हणजे इथपर्यंत याची लिंक वाढून जाईल. आता आपल्याला पुन्हा सुरुवातीला ॲरोवरती क्लिक करायचं आहे. तर आपलं जे काय पहिला 5.08 सेकंदाचा बीट आहे त्या बीटला सिम्पली आपल्याला स्प्लिट करून आपले इमेजचे 2 पार्ट करून घ्यायचे आहेत. परत आपल्याला सिम्पली 7.18 सेकंडच्या बीटला स्प्लिट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला प्रत्येक बीटला इथे इमेज स्प्लिट करून घ्यायचं आहे. टोटल आपण 6 बीट इमेजेस दिलेले आहेत. म्हणजे आपले 5 बीट आहेत, तर त्या 5 बीटला आपल्याला 5 ठिकाणी इमेज कट करून इमेजचे 6 पार्ट करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला सिम्पली तुम्ही बॅक येऊन शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. शेक इफेक्ट ओपन करून घेतल्यानंतर इथं आपल्याला 6 लेयर्स बघायला मिळतील. तर आपण 6 लेयर्सला 6 वेगवेगळे इफेक्ट्स दिलेले आहेत. आता आपण मगाशी इमेजचे 6 पार्ट्स केलेले आहेत, त्यामुळे आता प्रत्येक पार्टला आपल्याला एक करून इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सगळ्यात पहिल्या इफेक्टला क्लिक करून इफेक्टला जायचं आहे आणि कॉपी इफेक्ट करून पुन्हा येऊन बॅक येऊन आपल्याला बीट मार्क ओपन करून घ्यायचा आहे. आणि आपल्या जे काय सगळ्यात इमेजचा पहिला पार्ट आहे तर पहिल्या पार्टला सिम्पली आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर पुन्हा येऊन बॅक येऊन शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. आता आपल्याला 2 नंबरचे इमेज लिहून पुन्हा इफेक्टला क्लिक करायचं आहे आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला इथंही 2 नंबरचे इमेजलाच हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला टोटल 6 जेवढे आपले इमेजेस आहेत त्या प्रत्येक 6 इमेजला तेवढे सगळे इफेक्ट्स पेस्ट करून घ्यायचे आहेत. इथं आपण एक करून ओळीने तिसरा इफेक्ट पेस्ट करणार आहे. असं आपल्याला प्रत्येक इफेक्टला जो काय आपला इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली आपल्याला पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे, त्यामुळे जरा स्किप करू नका आणि सिम्पली आपल्याला जे सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला इथे करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला इथे एकदम व्यवस्थित व्हिडिओ होऊन जाईल. इथं आपण सिम्पली 4था इफेक्ट पेस्ट करून घेणार आहे. फक्त आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची की आपला प्रत्येक जो काय आपला इफेक्ट आहे तो बरोबर इमेजला पेस्ट झाला पाहिजे. म्हणजे 4था इफेक्ट 4थ्या इमेजला पेस्ट झाला पाहिजे. आता आपण 5वा इफेक्ट सिम्पली इथून कॉपी करणार आहे आणि इथून आपण जो 5वा इफेक्ट कॉपी केलेला आहे सिम्पली आपल्याला सेम 5व्या इमेजलाच पेस्ट करायचा आहे. म्हणजे आपले जेवढे काही इफेक्ट्स आपण इथं पेस्ट केलेले आहेत ते इथं आपल्याला बरोबर आहेत का नाही ते इथं चेक करून घ्यायचं आहे. आता इथं आपण लास्टचा इफेक्ट सिम्पली कॉपी करून घेणार आहे आणि जे काय आपलं लास्ट इमेज आहे त्या लास्ट इमेजला आपण सिम्पली हा इफेक्ट पेस्ट करून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपले सगळे इफेक्ट्स पेस्ट झालेले आहेत. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथं आपल्याला ग्रुप 1 आणि ग्रुप 2 नावाचे 2 लेअर दिसून येतील. आता आपल्याला ग्रुप 2ची जी काही लेअर आहे त्यासमोर आपल्याला एक मोकळा स्पेस बघायला मिळेल. त्यासमोर आपल्याला लॉंग प्रेस करून सगळ्यात वरती आपल्याला ही ग्रुपची लेअर घेऊन यायची. जी काय आपली ही वर्ल्ड PNG आहे त्याचं आपल्याला जी ग्रुप बॅकग्राऊंडला होती आपल्याला असं समोर दिसेल, म्हणजे आपल्याला व्हिजिबल होऊन जाईल. इथे आपल्याला बघायला मिळेल की याची लेंथ ऑटोमॅटिक शेवटपर्यंत सेव्ह झालेली आहे. आता आपल्याला ग्रुप 1 नावाची लेअर मिळेल, त्यासमोर लॉंग प्रेस करून आपल्याला वरती घेऊन यायचं आहे. तर ही आपला जो काही लोगो आहे त्याची लेअर असणार आहे. तर सिम्पली तुमचा लोगो तुम्ही इथं अशा प्रकारे लेअरला क्लिक करून एडिट लेअरला क्लिक करून इथं तुमचा लोगो ॲड करू शकता. तर इथं आजचा आपला व्हिडिओ क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला सिम्पली इथून बॅक यायचं आहे
आता मित्रांनो मला बऱ्याच जणांचे मेसेज आलेत की ते आपल्याला सेव्हचं ऑप्शन येत नाही. आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, एकदा यातून बॅक यायचं आहे म्हणजे तर ऑटोमॅटिक आपल्याला ॲरोचं ऑप्शन दिसून येईल. सिम्पली आपल्याला ॲरोवरती क्लिक करून एक्सपोर्टला क्लिक करायचं आहे म्हणजे आजचा व्हिडिओ मध्ये गॅलरी सेव्ह होऊन जाईल. तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो मला इंस्टावरती फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि व्हॉट्सअप आणि टेलिग्रामची ग्रुपही जॉईन करून घ्या. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.